नमस्कार. साकव्य म्हणजे साहित्य, कला, व्यक्ती विकास मंच यांच्यातर्फे आज आपण भेटत आहोत माननीय मिलिंद पगारे सर यांना. वाढणारं हे प्रदूषण, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास या सर्वांमधून आपल्याला एक प्रेरणास्थान मिळतं आहे आणि हे प्रेरणास्थान प्रकाश झोतात आणण्यासाठी आम्ही संवाद साधणार आहोत सरांशी. तर सर, मी तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा विचारते आहे, आपल्या या विस्तृत कार्याविषयी आपण थोडीशी माहिती सांगावी किंवा थोडंसं बोलावं विनंती करते मी आपल्याला. नमस्कार. साकव्यच्या वतीनं मला आपल्यासमोर 2 शब्द मांडण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. माझं पर्यावरणाशी संबंधित जे काम आहे त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं तर मी अनेक वर्ष म्हणजे 40 वर्ष खाजगी नोकरी केली आणि मोठा भाग हा रासायनिक कंपन्यांमधून होता. या रासायनिक कंपन्यांमध्ये माझे अनेक निर्व्यसनी सहकारी कर्करोगाने गेले आणि मग निर्व्यसनी माणूस कर्करोगाने जातो तर त्या पाठीमागे बिडी, काडी, तंबाखू, सिगारेट याच्या व्यतिरिक्त काहीतरी कारण असतं. म्हणून मी शोध घेतला तर मला अनेक प्रकारची जी प्रदूषणं आहेत ती लक्षात आली कर्करोगाला कारणीभूत असलेली. आणि मग शोध घेताना पुढे असंही आढळलं की प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते सुद्धा कर्करोगास कारणीभूत होत असतं. आणि मग मी हळूहळू माहिती गोळा करायला सुरुवात केली. माझ्याकडे एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार झालं. खूप सारी माहिती मी त्याच्यात सतत जोडत राहतो आणि ही माहिती नुसती माझ्याजवळ न ठेवता पुढे लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोचली पाहिजे हा ध्यास घेऊन मी 2014 पासून माझ्या घरापासून सुरुवात केली. माझ्या घरात 4 मित्र, 4 शेजारी गोळा केले. त्यांना सांगितलं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये गेलो, तिथे 4 माणसं गोळा केले, त्यांना सांगितलं आणि असा हा माझा प्रवास सुरू झाला. हळूहळू पुढे जात मी कंपन्यांमध्ये गेलो, शाळांमधून गेलो, कॉलेजांमधून गेलो, विद्यापीठांमधून गेलो आणि आज भारतभरात 8 राज्यांमधून 800च्या वर प्रबोधन कार्यक्रम मी केलेले आहेत आणि अजूनही हे मार्गक्रमण चालू आहे. खरोखर सर, तुमच्या कार्याला आम्ही सलाम व्यक्त करतो आहोत. मी सौ भारती देव आणि माझ्यासोबत आहे सौ राखी जोशी. सर, आत्ता जसं तुम्ही सांगितलं की प्लास्टिक हे कर्करोगाला कारणीभूत असतं आणि अगदी सहज जरी विचार केला तर सकाळच्या दुधाच्या पिशवीपासून तर रात्री आपण जे औषध घेतो त्याच्या बाटलीपर्यंत दिवसभर प्लास्टिक आपल्यासोबत असतं. हे एका क्षणात डोळ्यासमोरून आमच्या येऊन गेलं आणि एक वेळ कोरोनाचा राक्षस परवडला, पण हा राक्षस खूप छोट्या छोट्या घासांनी आपल्याला खातोय की काय असं आता मला एका क्षणात वाटायला लागलं. याबद्दल तर तुमचं कार्य खरं उल्लेखनीय तर आहेच, पण याच्यासाठी सरकारही खूप प्रयत्न करतं आहे. प्लास्टिक बंदीसारखे कार्यक्रम किंवा नियम, बंदी हे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात, पण हे सगळे नियम फक्त कागदावरच राहतात असं तुम्हाला वाटतं का? आणि सरकार याबद्दल अजून काय करू शकेल किंवा काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? 2018 साली महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी एक जी सर्वसाधारणपणे आपण म्हणतो तो कायदा आला. आता सुरुवात ज्यावेळी झाली मार्च 2018ला त्यावेळी फार गाजावाजा झाला. दिसेल त्याला पकडायचं, 5,000 रुपये दंड करायचा वगैरे वगैरे. अंमलबजावणी त्या काळामध्ये कडक होती. लोकांच्या मनात एक थोडासा धाक असा निर्माण झाला होता, पण हळूहळू त्यामध्ये शैथिल्य येत गेलं आणि आज जैसे थे परिस्थिती आहे असं वाटतं. 1 जुलै 2022 तर त्या तारखेपासून केंद्राचा एक सुधारित असा कायदा येऊ घातलेला आहे आणि त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकच्या अनेक वस्तूंवरती बंदी आहे पूर्णपणे. महाराष्ट्रात कॅरीबॅगवर बंदी आहेच, पण महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर ठिकाणी जी बंदी नव्हती ती केंद्राच्या कायद्याने बंदी आता येणार आहे आणि त्यामध्ये केवळ त्यांना 120 मायक्रॉन्स वगैरे आणि अजून काही अटी शर्ती वगैरे आहेत. खूप साऱ्या सुधारणा तरतुदी त्यामध्ये आहेत. सरकार आपापल्या पातळीवरती कागदावरती बरंच काही करत असतं, पण प्रत्यक्ष रस्त्यावर किंवा अंमलबजावणीचा जो भाग आहे तो भाग हा आपापल्या सोयीने वापरला जातो.
आपापल्या म्हणजे जो माणूस तिथे आहे त्याच्या सोयीनुसार. तर यामध्ये आपली नोकरी हा वेगळा भाग झाला. आपण एक माणूस आहोत, आपण एक नागरिक आहोत हा दुसरा भाग झाला. आणि मला असं वाटतं की नोकरीपेक्षा मी एक माणूस आहे किंवा मी एक नागरिक आहे म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे पर्यावरणाप्रती. पर्यावरण जर वाचलं तरच मी वाचणार आहे आणि मग पुढे माझी नोकरी वाचेल असली तर. आधी पर्यावरण म्हणजे नोकरी हा भाग अतिशय दुय्यम आहे. माणसाचं जगणं आज म्हणजे धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. डॉक्टर शाना स्वान या ह्युमन रिप्रोडक्शनवर या प्रदूषणांचा जो काही परिणाम होतो त्यावर सतत संशोधन करत असतात. आणि खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी विचारवंतांनी तर सांगितलेलं आहे की येत्या 50 वर्षात माणूस राहील की नाही शंका आहे. आणि त्याचं एक फार मोठं कारण असं आहे की आज समुद्रातील जे जलचर आहेत माशांसारखे त्या 50% जलचराच्या पोटात आज प्लास्टिक आढळतं आहे. आणि येत्या काही काळामध्ये 90% जलचरांच्या पोटामध्ये प्लास्टिक आढळणार आहे. अजूनही तुम्हाला भीतीदायक काही निष्कर्ष संशोधन वगैरे जे आहेत ते मी थोडक्यात सांगतो. गर्भामध्ये जे बाळ असतं ती जी नाळ असते त्या नाळेमध्ये सुद्धा प्लास्टिकचे कण आज आढळत आहेत. आपल्या घरात जे पाणी येतं जो सोर्स असेल तो नळ असेल किंवा आपण कुठे विहिरीचं भरू किंवा जो सोर्स असेल पाण्याचा त्या पाण्यामध्ये आज प्लास्टिकचे कण आढळतात. हे जे प्लास्टिकचं प्रदूषण आहे हे कुठपर्यंत पोचलेलं आहे. माउंट एव्हरेस्टपासून समुद्राच्या तळापर्यंत पोचलेलं आहे आणि आपल्या शरीराच्या आतसुद्धा गेलेलं आहे आणि त्याचा आरोग्यावरती भयानक असा परिणाम होतो आहे. बाकी तुम्हाला जे डोळ्याने दिसतं आहे की रस्त्यावरती गाय कचरा खाते आणि ते जातं ते सगळ्यांना दिसतं, पण मी आता जे काही सांगितलं ते सगळ्यांना दिसत नाही. आणि म्हणून हा अदृश्य असा शत्रू आहे. हा शत्रू खरं तर आपणच निर्माण केला आहे आपल्याच सोयीसाठी. आज जे आपल्याला सोयीस्कर वाटतंय ते किती चिंताजनक आणि किती भीतीदायक आहे हे तुमच्याशी बोलल्यानंतर लक्षात येतं आहे. आणि आता असं वाटतंय की हे जर इतक्या प्रमाणात वाढलं असेल तर हे रोखायला कुठून सुरुवात करायची आणि हे खरोखरी शक्य आहे की नाही असं वाटायला लागलं आहे. काय मत आहे यावर आपलं? समस्या काय आहे आपल्यासमोर की प्लास्टिकपासून होणारं प्रदूषण आणि त्या प्रदूषणाचे दुष्परिणाम. आता दुष्परिणाम खूप सारे आहेत. ते दुष्परिणाम का होतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण बाजारातून भाजी आणली, भाजीमध्ये चव येण्यासाठी तेल, मीठ, मिरची, मसाला टाकला. त्याचप्रमाणे प्लास्टिक जे आपल्याला लागतं, कडक लागतं, नरम लागतं, उष्णतारोधक लागतं, ट्रान्सपरंट लागतं वगैरे वगैरे अनेक गुणधर्म त्यामध्ये आपल्याला लागतात. आणि हे पर्टिक्युलर गुणधर्म मिळवण्यासाठी त्यामध्ये मसाला त्याला परफेक्ट म्हणजे ॲडिटिव्ज असं म्हणतात. तर हे ॲडिटिव्ज त्यामध्ये मिसळले जातात. किती वेळा मिसळले जातात? उत्पादन होताना मिसळले जातात, ट्रान्सपोर्ट होताना मिसळले जातात, नंतर प्रॉडक्ट जे तयार होतं त्यावेळी मिसळले जातात. म्हणजे अशा उत्पादनाच्या विविध पातळ्यांवर हे रसायनं त्यामध्ये मिसळलेले जातात. बरं, नुसते मिसळतात नाही, काही रसायनं मिसळलेली काढून पण घेतात. फार क्लिष्ट प्रक्रिया आहे ही प्लास्टिकची वस्तू बनवणं. प्लास्टिक मुळात तेलापासून तयार होतं आणि नंतर मग पुढे त्याची वस्तू तयार होते. हा जो टप्पा आहे ही फार क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यात रसायनं मिसळणं, रसायनं काढून घेणं हे सगळं केलं जातं. आणि मग आपल्याला फायनल जे प्रॉडक्ट आहे, आता समजा हे प्लास्टिक आहे किंवा वॉटेवर जे असेल ते आपल्या समोर येतं. त्याच्यामध्ये रंग असेल किंवा हे नरम कडक होण्यासाठी वेगवेगळी रसायनं असतात. आणि यामध्ये विशेष असं कॅन्सरला कारणीभूत रसायन म्हणजे BPA, बिस्फेनॉल ए, हे बहुतांश प्लास्टिकमध्ये आढळतं. सरकारने सुद्धा यावरती बरेचसे कडक निर्बंध घातलेले आहेत आणि हळूहळू आपल्याला ते पुढे माहीतच पडतील. आपण उपाययोजनांच्याबद्दल बोलत होतो.
उपाययोजनांच्या बाबतीत बघायचं म्हटलं तर सगळ्यात पहिली उपाययोजना आहे, पहिला आर म्हणतात त्याला, रिफ्यूज. रिफ्यूज काय करायचं आहे आपल्याला? सिंगल यूज प्लास्टिक, वन टाईम यूजचं जे प्लास्टिक आहे ते आपल्याला थांबवायचं आहे वापर. आता 1 जुलै 2022 पासून केंद्र सरकारने कडक नियम आणलेले आहेत आणि त्यामध्ये बऱ्याचशा सिंगल यूज प्लास्टिकचा, लॉलीपॉप असेल त्याला जी दांडी असते प्लास्टिकची असते, किंवा स्टरर म्हणतात ते हलवण्यासाठी, हॉटेलमध्ये गेल्यावरती आपल्याला मिळतं. नळी जी असते ना, स्ट्रॉ प्लास्टिक, इतर खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण मी तुम्हाला फार थोडक्यात सांगतो आहे की हा जो पहिला आर आहे हा सिंगल यूज प्लास्टिक, वन टाईम यूजचं जे प्लास्टिक आहे ते जर आपण थांबवलं तर बऱ्यापैकी फरक पडतो. पत्रावळी असतात किंवा छोटे छोटे वाटी, चम्मच वगैरे खूप साऱ्या यूज अँड थ्रो वस्तू असतात. तर ह्या ज्या जेवणावळी असतात यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत या जर थांबवल्या. कॅरी बॅग आहे, कॅरी बॅग माझ्याकडं प्लास्टिकची म्हणून कॅरी बॅग नसते, माझ्याकडं बहुधा कापडी किंवा ज्या टिकाऊ असतात त्या वापरतो. अशी कोणती प्लास्टिकची बाजारात मिळणारी बाटली पाण्याची ती मी घेत नाही, मी स्वतःची बाटली वापरतो. त्यातलं पाणी संपलं की स्थानिक माणूस जे पाणी पितो तेच पाणी मी पितो. प्लॅटफॉर्मचं पाणी रेल्वेच्या मी कित्येक वेळेस पिलेलं आहे. विहिरीचं पाणी एखाद्या गावात गेलो ते मी पिलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण जर ठरवलं तर त्या आपण करू शकतो सिंगल यूज प्लास्टिक थांबवायचं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी करणे. आपला एकूणच जो वापर आहे प्लास्टिकचा तो आपण कमी करायला पाहिजे. त्याचा वापर कमी झाल्यानंतर कचरा कमी होईल, साहजिकच दुष्परिणाम कमी होणार आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो आहे रियूज. रियूज म्हणजे एखादी वस्तू आपल्याला प्लास्टिकची आहे आपल्याकडे आणि ती जास्तीत जास्त आपल्याला वापरायची आहे. एंड ऑफ यूज म्हणजे ती आता निकामी झाली, आपण ती वापरू शकत नाही. मग पुढच्या पायरीवरती आपण जाऊ, रिसायकल. येस, एक्झॅक्टली. रिसायकल म्हणजे ती वस्तू, निकामी झालेली वस्तू जी आहे तिच्यापासून दुसरी कामाची वस्तू बनवणे. हां, नॉर्मली शाळांमधून ज्यावेळी मी जातो त्यावेळी पुनर्वापर हा शब्द येतो, बरोबर आहे. तर पुनर्वापर वेगळा आहे आणि पुनर्चक्रीकरण हा भाग वेगळा आहे. रियूज आणि रिसायकल हे दोन्ही वेगळे भाग आहेत. पुनर्वापर म्हणजे आहे त्याचा पुन्हा पुन्हा वापर करतो, बरोबर. आणि पुनर्चक्रीकरण म्हणजे रिसायकल, ती वस्तू निकामी झाली आणि तिच्यापासून दुसरी कामाची वस्तू बनवायची. व्हिडिओ आहेत सर, मी बघितले ते काही काही आहेत. शाळांमध्ये जाऊन तुम्ही ते बाटल्यांपासून स्टँडचं आणि दाखवतो मी दाखवतो तुम्हाला. आता नक्कीच खूप सुंदर आहेत ते. आता आपण उपाययोजनांबद्दल जे बघत होतो, तर हे जे 4 उपाय आहेत हे अतिशय महत्त्वाचे उपाय आहेत आणि या उपायांचा जर आपण अवलंब केला तर बऱ्यापैकी आपण या समस्येला आळा घालू शकतो. बरोबर आहे सर तुमचं, समस्येला आळा आपण घालू शकतो. पण प्लास्टिक इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलं आहे तर याला पर्यायी काही असू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे प्लॅस्टिकला काही पर्याय असू शकतो का? जसं आपण आता समजा कॅरीबॅगमध्ये आपण भाजी नाही आणली, आपण कापडी पिशव्या यूज करू शकतो. पण अजून जे आहे आता प्रत्येक कंटेनर प्लास्टिकमध्ये येतं आहे, तर याला काही असेल का? तुमच्या मनात काय आहे? आम्हाला जाणून घ्यायचं आहे ते. आता पर्याय आपण ज्यावेळी विचारतो त्यावेळी मला अजून थोडंसं पुढे जाऊन काही गोष्टींबद्दल सांगायचं आहे. ते म्हणजे आपण धोक्याच्या जवळ आहोत. धोका म्हणण्यापेक्षा विनाशाच्या उंबरठ्यावर आहोत आणि ही धोक्याची जी घंटा आहे ना ही वाजते. आज पर्याय ज्यावेळी आपल्याला विचारतो, जर मी तुम्हाला विचारलं की जीवन आणि मृत्यू याच्यात काय पर्याय आहे,
मी माझा पर्याय स्वीकारला. मी तुम्हाला जे काही सांगितलं ते मी व्यक्तिशः स्वतः अंमलात आणतो. आणि तुम्ही जसं सांगितलं की आता समजा मी एखादा वस्तू बिस्किट आणलं, बिस्किट खाणं न खाणं हा वेगळा भाग, तो अजून आपण वेगळा विषय तो चर्चा करू. पण एक उदाहरण म्हणून बिस्किट आणलं तर ते जे रॅपर आहे, ते जे वेस्टर्न आहे, त्याचं काय करायचं हा प्रश्न आपल्याकडे आहे. आणि त्याचं मी तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणजे डेमो म्हणून आत्ता दाखवणार आहे. बाकी इतर गोष्टी ज्या टाळण्यासारख्या आहेत, आता तुम्ही जिथून आले ना ATMच्या तिथे एक दूधवाला असतो सकाळ संध्याकाळ. मी मोस्टली इथे जोपर्यंत आहे नाशिकमध्ये तर ते किटली घेऊन जाणार आणि त्याच्याकडून दूध घेऊन येणार. म्हणजे जर माझ्याकडे असं समजा की 100 युनिट प्लास्टिक असेल तर ते 50वर कसं आणायचं ते नक्कीच 50 से 40, 30, 10 इथपर्यंत. आणि आज माझ्या घरात मिनिमम प्लास्टिक येणार आणि जे प्लास्टिक येतं त्याचं मी नियोजन करतो. तर पर्याय जे आहेत, तुम्हाला बर्तन बँक असं काही माहीत आहे का? भांडी वगैरे देतात ना भाड्याने देतात बघा, ते मंडपवाले वगैरे त्यांच्याकडं केटरिंग. आम्ही पूर्वी अक्षरशः गाडी काहीतरी करून ते घ्यायचो, 500 ताटं, 500 वाट्या, 500 चम्मच वगैरे त्याच्याकडून सगळे मोजून घ्यायचो, आमचं काम करायचो. मग त्याला दुसऱ्या दिवशी जाऊन परत द्यायचो डिपॉझिट. हे सगळं आम्ही केलेलं आहे. कशासाठी? पैसे वाचवण्यासाठी. बरोबर आहे. निसर्गाशी आत्तापर्यंत जी जवळीक होती ती कुठेतरी लांबच चाललेली आहे. निसर्गापासून आपण लांब चाललेलो आहोत. पण आज आदिवासी माणूस आहे ना, तो अजूनही निसर्गाशी जोडून आहे. म्हणजे ते द्रोणात हो, द्रोणाचा वापर किंवा ते जे पानांचा वापर पूर्वी होत होता. आणि ज्या पत्रावळ्या आहेत ना, पानांच्या पत्रावळ्या, आज सुद्धा या स्टेशनला शिवाजी पुतळ्याच्या बाजूला आहे ना, तिथे एक दुकान आहे, त्याच्याकडं आज सुद्धा पत्रावळ्या मिळतात. मिळतात. आणि या क्षेत्रामध्ये भारतभरात माझे खूप सारे मित्रमंडळी आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं काही ना काही काम करत असतो. माझा विषय एकच असतो, प्लास्टिक आणि प्लास्टिकशी रिलेटेड. तर असे खूप सारे लोक आहेत जे आपापल्या परीनं काम करत असतात. मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल बरंच काही मला सांगता येईल, कारण त्याच्यामध्ये प्लास्टिकचा फार मोठा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल कप वगैरे जर वापरायचं झालं तर 10-10 वर्ष एक कप वापरता येतो. माझ्याकडे प्रेझेंटेशन पण आहे. तुम्हाला आता कधी जर आपल्या समूहाच्या वतीनं सांगितलं तर मी तुम्हाला तास 2 तास हा विषय जो आहे ना, हा फार मोठा आहे, व्यापक आहे, गंभीर आहे. मला वाटतं व्हायला पाहिजे याच्यावर चर्चा. कारण आता तुमच्याशी बोलता बोलता लक्षात आलं की इतके सोर्सेस उपलब्ध होऊ शकतात. जसं बोलताना लक्षात आलं की आपण द्रोण, पाण्याची पत्रावळ यूज करू शकतो. म्हणजे प्लास्टिकला पर्याय आहे, पण त्याचा मला वाटतं मानवी जीवन विसरलं आहे की निसर्गात हे सगळं आहे आणि हे सगळं वापरायचं आहे. मला वाटतं पुढे राखी मॅडम मला आता विचारतात. खरं नवीन प्रश्न सुचत आहेत. आम्ही खूप थोडक्यात जी काही तयारी करून आलो होतो तुमच्याशी बोलल्यानंतर आता खूप काही ऐकायची तयारी आहे. आता हे सगळं तुम्ही सुरू केलं यासाठी तुम्हाला स्वतःलाही खूप अभ्यास करावा लागला असेल आणि हा इथपर्यंतचा प्रवाससुद्धा तितकासा सोपा नसेल खरं तर. कुठून ही सगळी तुम्ही सांगितलं की तुम्ही इथले 4 माणसं गोळा केले, मग सोसायटीत, पण असा कुठला पहिला कार्यक्रम तुम्हाला आठवतो की जिथे तुम्ही तो सादर केला, जिथून तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मग तुमचा उत्साह द्विगुणित झाला, किंवा असा एखादा पुरस्कार की ज्याच्याने त्याची दखल घेतली गेली कार्याची, तर त्याबद्दल ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. आता माहिती गोळा करणे
मी खाजगी कंपनीत नोकरी केलेली आहे आणि आमची केमिकल कंपनी होती. केमिकल 150च्या वर रसायनं आम्ही हाताळायचो आणि या प्रत्येक रसायनाचं MSDS म्हणजे डेटाशीट, अगदी डिटेल माहिती असते ती. खूप सारी जी महत्त्वाची रसायनं होती त्याचे प्रिंटआउट अजूनही माझ्याकडे आहेत. माहितीबद्दल सांगत होतो मी. ही जी रसायनांची माहिती आहे ही मी गोळा केली. आम्हाला फ्रीली इंटरनेट वगैरे उपलब्ध होतं. कॉम्प्युटर 97पासून मी वापरतो. मग ही माहिती एक एक गोळा केल्याच्या नंतर प्रेझेंटेशन मी तयार केलं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या घरी, शेजाऱ्याच्या घरी असं 4-5 झाले. आणि मग एका ठिकाणी कोणीतरी व्यक्ती असाच होता, त्याने सहज विचारलं की आमच्या कंपनीत येणार का? मी म्हटलं हो नक्कीच येऊ. त्यांची पण केमिकल कंपनी होती. त्यांनी त्यांच्या कामगारांसाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी असे 2 सेशन केले आणि त्याच कार्यक्रमामध्ये त्यांनी रियुजेबल स्टीलचे काहीतरी मग जे असतात चहा पिण्याचे, ते प्रत्येक एम्प्लॉईला दिले. तर ती माहिती जमा केली आणि ही माहिती सतत अपडेट होत राहते. मी आता तुम्हाला जे सांगितलं ना, खूप साऱ्या गोष्टी या डे टू डे बेसिसवर ते अपडेट होत राहतात. त्या कंपनीतून मग मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यांना चांगलं वाटलं की बाबा काम चांगलं करतो. मग तिथून मग हळूहळू माझा प्रवास पुढे जात राहिला आणि एक व्याख्यानमाला आहे, कारंजा लाड व्याख्यानमाला असते त्यांची. आणि मग त्यांनी एक दिवस साठी मला विचारलं की अमुक एक दिवसासाठी तुमच्या व्याख्यानाचं विचार आहे. मग तिकडे मी व्याख्यानाला गेलो. नंतर हेदवी आहे, तिथे विशेष करून माघी गणपती असतो, बरोबर, हेदवीला. दुसरीकडे कुठे नाही. म्हणजे मोठं स्थान आहे ते हेदवी. चिपळूण गुहागर आहे ना, हां हेदवी, हां माघी गणपती. तर त्यांना पण अशीच खबर कुठून तरी मिळाली. मग त्यांनी संपर्क केला, मला बोलवलं. 2 दिवस मी त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याच घरी थांबलो. डॉक्टर जोगळेकर त्यांच्या मंदिरात किंवा शाळांमधून लेक्चर केले आणि घरी आलो. असे खूप सारे अनुभव आहेत. विद्यापीठांमधून तर बऱ्याच गेलो. मोठे मोठे कॉलेज, खूप सारं पुरस्कार मला आजवरती मिळालेला एकमेव पुरस्कार आहे तो वसुंधरा किर्लोस्कर वसुंधरा मित्र हा आजवर मला मिळालेला एकमेव पुरस्कार आहे. मी पुरस्काराच्या हिशोबाने आजवर काम केलेलं नाही आहे, पण लोक माझी आठवण काढतात. 2 आठवड्यापूर्वी HL टाउनशिप आहे ओझरला, तिथल्या कामगार युनियन वगैरे सगळे त्यांचे जे ग्रुप आहेत, खूप मोठा ग्रुप आहे, त्यांनी मला बोलावलं होतं आणि माझा एकट्याचा तो पुरस्कार होता. महात्मा फुलेंची जयंती निमित्त होता. हो, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. नाही, त्या स्पर्धा ते वेगवेगळ्या असतील, त्यांच्या स्पर्धा अशा वेगवेगळ्या असतात. पण पण हा जो काही पुरस्कार आहे ना, हा पुरस्कार मला त्यांनी एकट्याला दिला. म्हणजे तो विशेष कार्यक्रम होता. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि खरं तुम्हाला प्रकाश झोतात यायला हवं. प्रकाश झोतात यायलाही हवं तुम्ही. आणि मला वाटतं साकव्याने ही खरंच छान संधी दिली आहे. अशा ज्या हिडन पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आम्ही आत्ता सुरू करत आहोत.
माहीत नाही अजून किती किती हिडन पर्सनॅलिटीज आम्हाला मिळतील, माहीत नाहीत. पण सर तुमचं मला अजून हो विचारायचं आहे नक्कीच. सरांना. नाही, सरांचं कार्य आणि घरून आम्ही फक्त 2च प्रश्न आमच्या मनात होते, पण सरांशी बोलताना कितीतरी असं वाटतंय आता ही मुलाखत संपूच नाही. पण तुम्ही हे खरं तर कार्य करता शाळांमधून किंवा कंपन्यांमधून, या खरं तर जनजागृतीच म्हणूया आपण याला, की ही जनजागृती होते या माध्यमातून. तर तुम्ही जेव्हा बोलतात ते नव्या पिढीशी बोलता आहात. आपण नेहमी म्हणतो की आपण आपल्या येणाऱ्या पिढीला वसुंधरा काय परिस्थितीत देतो आहे, तर ती आपली जबाबदारी आहे. या लहान लहान मुलांशी किंवा नवीन पिढीशी जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा त्यांच्यामध्ये किती बदल होईल हे चित्र तुम्हाला किती आशादायी दिसतं, किंवा येणाऱ्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल याच्या माध्यमातून? इंजेक्शन घेतलं ताप उतरला असं नाही दिसत, पण मी फार आशावादी आहे. मी ज्या शाळांमधून गेलो त्या शाळांमध्ये मी 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी माझ्याकडे संपर्क असतो. मी विचारत असतो की काय चाललं तुमचं, काय हालचाल चालली. मला एक थोडासा अंदाज येतो की निदान मी जाण्याच्या पूर्वी जी परिस्थिती होती, मी गेल्याच्या नंतर परिस्थितीमध्ये काही सुधारणा झालेली आहे. आता यांच्या शाळेवर मी गेलेलो आहे आणि अनेक शाळांवर गेलो आणि खूप साऱ्या शाळांवर मी विशेष करून प्लास्टिक कचरामुक्त शाळा हे अभियान घेऊन गेलेलो आहे. माझ्याकडे कापडाचे बॅनर आहेत, फ्लेक्स बॅनर वापरत नाही मी. तुम्हाला माझे कापडाचे बॅनर दाखवतो. मराठी आहे, इंग्रजी आहे, लहान मोठे असे बरेच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फरक पडलेला आहे. कसा की पूर्वी आहे ना, त्यांना जाळून टाकणं, गटारात टाकणं, ओढा नाला नदी पाण्याचा जो असेल मार्ग त्यामध्ये टाकणं, या पलीकडे दुसरा मार्ग माहीत नव्हता. पण आत्ता मी जो स्टूल बनवून दाखवतो, आता पण आपण 2 मिनटात बनवणार आहोत, तर तो स्टूल बनवून दाखवल्याच्या नंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा एक विश्वास आला की आपण ह्या प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येला तोंड देऊ शकतो. नक्कीच. आणि खूप साऱ्या लोकांनी सुरुवात केलं, प्लास्टिक कचरा गोळा करायला तर सुरुवात केलेलीच आहे, पण तो गोळा केलेला कचरा प्लास्टिक बाटल्यांमध्ये भरायचा आणि त्यापासून काही कामाच्या वस्तू बनवायच्या. स्टूल तर खूप साऱ्या लोकांनी बनवला, पण एका शाळेमध्ये एक 10 फूट लांबीची भिंतसुद्धा बांधलेली आहे. आणि त्यासाठी त्यांना पुण्याला एका संस्थेने पुरस्कारसुद्धा दिलेला आहे. आपल्या घरात बऱ्याच मार्गांनी प्लास्टिक येत असतं, कचरा वाढत असतो आणि या प्लास्टिक कचऱ्याचं काय करायचं हा सगळ्यांसमोर फार मोठा प्रश्न आहे. मी माझ्या पद्धतीने एक छोटीशी जी उपाययोजना केलेली आहे ती तुम्हाला दाखवतो आता. नक्की सर, आम्हाला खूप आवडेल बघायला. आपण अशा रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या सारख्या आकाराच्या 7 घ्यायच्या आहेत आणि या बाटल्यांची झाकणं अशा लाकडावर नटबोल्टने घट्ट करायची आहे. नटबोल्टने घट्ट केल्याच्या नंतर आपण या बाटल्यांमध्ये आपल्याकडे जो काही प्लास्टिकचा कचरा आहे, रॅपर असेल किंवा घरात येणारं जे काही प्लास्टिक असेल ते कोरडं म्हणजे ते पाण्याचा अंश नको आहे, खाण्याचा अंश नको आहे त्याच्यामध्ये. आणि आपण हे असं दाबून दाबून भरायचं आहे. आधीच खूप झालेलं आहे, पण एवढंच आहे. म्हणजे येणाऱ्या त्या प्लास्टिकच्या पिशव्याही त्याच्यात टाकल्या तर चालतील ना? हो, त्या अगदी पातळ आहेत त्या, म्हणजे जे भंगारवाला घेत नाही ते. हां, भंगारवाल्याकडे 2 रुपये किलोपासून 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला भाव मिळतो ना. आणि भंगारवाला जे घेत नाही ते आपण अशा प्रकारे नियोजन करू शकतो. मला वाटतं फक्त या बाटल्यांची म्हणजे साईज किंवा उंची सारखी पाहिजे. हे आपण आता दाबून दाबून भरलेलं आहे. जितकं आपण यामध्ये प्लास्टिक दाबून भरू तितकं ही वस्तू, म्हणजे आता हे स्टूल आहे, कडक होईल. तर आपण हे आता याला
असं घट्ट करूया. अगदी लहान मुलं सुद्धा हे करतात. तुम्ही कधी बघितलं असेल व्हिडिओमध्ये, यूट्यूबवर वगैरे. अगदी लहान मुलं सुद्धा करतात. आणि हे घट्ट झाल्याच्या नंतर आपण अशी दोरी याला बांधून टाकणार आहोत, कारण नाही तर ते बाहेर जाऊ शकेल. जसं खुर्चीचे पाय बाहेर जातात ना तसं. थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे प्लास्टिकची बाटली होती, प्लास्टिकचा कचरा होता, पण अगदी अल्प वेळात, कमीत कमी वेळात आपण त्याच्यापासून कामाची वस्तू बनवलेली आहे. खूपच छान झाला ना टिपोय, अगदी सुंदर. आणि त्याचा बसण्यासाठी आपण अगदी सहजगत्या वापर करू शकतो. अगदी छान झालं ना, अगदी खूपच सुंदर. खूपच छान. तुमची इच्छा असेल तर त्याच्यावर काही घाबरायचं नाही नाही नाही, बसल्या बसल्या स्टेबल आहे. त्याच्यात दाबून दाबून कचरा भरल्यामुळे ते स्टेबल झालेलं आहे. हा स्टूल आहे, हा बरेच लोक बनवू शकतात, कारण हा कमीत कमी वेळेत होऊ शकतो. पण ज्यांच्याकडे जास्त कचरा आहे, समजा 125 बाटल्या झाल्या, 150 बाटल्या झाल्या, तर ते एक अशी भिंत सुद्धा बनवू शकतील विटांच्या ऐवजी. वीट कशी बनते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माती गोळा केली जाते, बरोबर, ती भिजवतात, तो साचा असतो, त्यानंतर ती भाजून काढतात. भाजून काढल्याच्या नंतर मग ती जागेवर पोचवली जाते. आणि ही जी प्रक्रिया आहे, यामध्ये एका विटेला 2 किलो CO2 कार्बन डायऑक्साईड एवढा उत्सर्जन होतं. हां, एका विटेचं CO2 एमिशन तुमच्या कानावर असं आलं असेल, तर CO2 एमिशन एका विटेचं अंदाजे 2 किलो इतकं असतं. आणि जर आपण या बाटल्या वापरल्या, समजा 10 फुटाची जर भिंत बांधली, 2-2.5 फूट उंचीची, तर काहीतरी 100-1 त्याला विटा लागतील. आपण जर एक वीट 4 किलोची पकडूया अंदाजे, हां, अगदी एक्झॅक्ट गणितची गरज नाही आहे, तरी 200 किलो CO2 त्या तेवढ्या भिंतीमध्ये एमिशन वाचलेलं आहे. आणि पुण्याला त्या शिक्षकांना पुरस्कारसुद्धा मिळाला. 2 विद्यार्थी आणि ते शिक्षक पुरस्कार घ्यायलासुद्धा गेले होते. तर मी केवळ नकारात्मक बाजू न सांगता, म्हणजे केवळ दुष्परिणाम न सांगता, दुष्परिणाम सांगणं गरजेचं पण आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला उपाययोजनांकडे वळवता येत नाही. जोपर्यंत मी तुम्हाला धोका सांगत नाही तोपर्यंत चलताय. जसं ते गोव्यामध्ये सुशेगात म्हणतात ना, तसं चालतं. पण ज्यावेळी धोका समजला, कुणालाही, लहान असो मोठा असो, की मग आपण उपाययोजनेकडेच जाऊ शकतो, तोपर्यंत जात नाही. म्हणून सुरुवात तशीच असते. नुकसान आधी सांगायचं, दुष्परिणाम सांगायचे, हळूहळू उपाययोजनांकडे जायचं. रिसायकलिंग वगैरे खूप सारे पर्याय आहेत. अजूनही त्याच्यावरती आपण व्यापक चर्चा करूया. खूप सारे पर्याय आहेत. ते पर्याय मला जे माहीत आहेत ते एक सांगता येतील. बरंच काय आहे. मी तुम्हाला अजून एक माझा जो यमराजचा पोशाख आहे तो पटकन घालून दाखवतो. खरं तर आम्हाला म्हणजे भीतीदायक म्हणावं की वेगळ्या प्रकारचा हे दिसतं तर आहे. या सगळ्या मागचं प्रयोजन काय? माझी जी भावना आहे ती दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी काहीतरी माध्यम लागतं. आणि समोरच्या माणसाशी संवाद
करावा लागेल. तो संवाद साधण्यासाठीचं हे माध्यम आहे. मी ज्यावेळी रस्त्याने चालतो हे कपडे घालून, समोरच्या माणसाच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात की या माणसाने हे सोंग का केलेलं आहे. आणि साहजिकच लोक वाहन थांबवून किंवा चालत असताना थांबून विचारतात की काय आहे नक्की, चौकशी करतात. आणि मग मला माझ्या मनातलं जे आहे या हृदयीचे त्या हृदयी तर हे जे संभाषण आहे, संवाद आहे, हा मी सर्वसाधारण कपड्यामध्ये नाही साधू शकणार. मी कुणालाही पकडून बाबा माझं ऐक असं शक्य नाही. पण हा वेगळा असा पेहराव केल्यामुळे लोक आपसूक माझ्याकडे येतात आणि मग तो संवाद साधला जातो, संभाषण होतं. परवाच्या दिवशी तुमच्याकडे मी ज्यावेळी आलो त्यावेळी थोडा आधी औरंगाबाद रोडला एक मॅडम आहेत, इथे एमराल्ड शाळा आहे, इथे जवळ आहे, एमराल्ड हाईट्स CBSE असं काहीतरी नाव आहे. आणि त्या हेडमिस्ट्रेस होत्या. अर्धा तास जवळपास त्यांनी गप्पा मारल्या. हे जे मी तुम्हाला PPT दाखवले प्रेझेंटेशन ते त्यांना दाखवले. नंतर हे जे साहित्य आहे हे दाखवलं. प्लास्टिक प्रदूषणाबद्दल मी काय काम करतो, कोरोना जनजागृती किंवा वाहतूक सुरक्षा जनजागृती, या सगळ्यांची मी त्यांना माहिती दिली. आणि त्यांना फार आनंद झाला, फार प्रभावित झाल्या त्या. आणि त्यांनी सांगितलं की आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी तुम्ही जरूर मार्गदर्शन करायला या. आणि हा एकच अनुभव नाही, असा अनुभव बऱ्याचदा येत असतो. आणि या कपड्यांशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे या कपड्याचा खूप सारा फायदा हा नक्कीच होतो. म्हणजे सरांचा जो यमराज आहे हा घाबरवणारा नाही आहे, तर लोकांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्याकडून आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी पूरक ठरणारा असा हा यमराज आहे. म्हणजे सरांच्या ह्याही कार्याला खरंच मनातून खूप सलाम करतो आम्ही, खूपच सलाम करतो. अजून काही आपल्याला प्रात्यक्षिक वगैरे दाखवायचं आहे? खरं तर आजची जी मुलाखत आम्ही घेतली, जी माहिती जाणून घेतली सरांबद्दल, या कार्यक्रमाच्या शेवटी असं वाटायला लागलं आहे की अथांग समुद्रातला कुठला तरी एक छोटासा पेलाभर पाण्याइतकं ज्ञान आम्ही पण मिळवलं आहे आणि तेवढंच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो आहे. अजून समुद्र खूप मोठा आहे, सरांनी केलेलं कार्य यापेक्षा खूप मोठं आहे आणि ते खरोखरी सगळ्यांना कळायला हवं. आणि नुसतं कळायलाच हवं असं नाही, नुसतं हे समजून उपयोगात नाही, तर किमान आपल्यापुरतं, आपल्या शेजाऱ्यांपुरतं एवढा सहभाग आपल्याला जेवढा शक्य असेल हा आपल्यासाठी, आपल्या सुंदर आयुष्यासाठी दिला गेला पाहिजे. एवढा जरी हेतू याच्यातून साध्य झाला तरी मला असं वाटतं खूप मोठं पाऊल पुढे पडेल. या कार्यक्रमाची सांगता करताना मला बाभा बोरकरांच्या 2 ओळी सांगितल्याशिवाय खरं तर राहवत नाही आहे. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. सरांचं कार्य आहे अगदी असंच आहे. तर त्यांच्याबरोबर सहकार्य करून आपणही आपलं आयुष्य असंच देखणं करण्याचा प्रयत्न करूया, एवढा एक वसा आज घेऊ आणि आजचा कार्यक्रम इथे थांबवूया. मनःपूर्वक धन्यवाद.